आज आपण चटपटीत असा कैरीचा करमट तयार केलेला आहे। व्हेज जेवणासोबत लोणच्याची तोड तर असतेच सोबत, पण कधीही व्हेज जेवण असून द्या अशा पद्धतीतला करमट तुम्ही एकदा तयार केला ना तर मी सांगतो अगदी बोटे चाटून पुसून तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता। इतका भारी आंबट गोड तिखट असा फ्लेवर ह्यातून मिळतो। रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे कैरीचा करमट आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर इथे बघा मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। आता तुम्हाला तोतापुरी कैरी नाही मिळाली तर तुम्ही या जागी कोणतीही कैरी घेऊ शकता। आता ही कैरी आहे ना, त्याची साल काढून आपण किसणीवरती किसून घेऊया। साल काढून झाल्याच्या नंतर आपण या किसणीवरती किसून घेऊया। ही बघा आपली कैरी आहे ना, ती किसून झालेली आहे। आता आपण ना फोडणीची तयारी करून घेऊया। तर इथे बघा मी टोपामध्ये तेल तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला राई घालायची आहे। राई थोडीशी तडतडली ना की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। त्यानंतर हिंग घालायचं आहे, नाहीतर काय होईल, हिंग आहे ना तो जळून जाईल। आता बघा आपली राई आहे ना ती तडतडली चांगली, तर आपण आता गॅस बंद करून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि थोडंसं तेल थंड झालं ना की मगच आपल्याला कैरीमध्ये ओतायचं आहे। तोपर्यंत आपण हे मसाले आहेत ना ते एकजीव करून घेऊया। मिरची पावडर, थोडीशी हळद, इथे मी गूळ पावडर घेतलेले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। आता बघा मीठ टाकताना ना आपल्याला काय करायचं आहे, चव चाकूनच टाकायचं आहे, नंतर आपल्याला टाकता येते। मीठ जास्त झालं तर काढता नाही येत, म्हणून आपल्याला पहिला थोडंसंच घालायचं आहे। तर हे आपले मसाले आहेत ना ते चांगले एकजीव करून घेऊया। आता बघा मी इथे गूळ घातलेला आहे, तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। हे बघा मसाले चांगले एकजीव झालेले आहेत। आता हे तेल गरम केलेलं आहे ना ते घालायचं आहे। आता एकजीव करून घेऊया। आता बघा आपले मसाले आहेत ना ते एकजीव झालेले आहेत। आता किसलेली कैरी आहे ना ती घालायची आपल्याला। आता कैरी सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये ना एकजीव करून घ्यायचे आहे। हा बघा आपला कैरीचा करमट तयार झालेला आहे। आता ह्याला काय आपल्याला मुरवत ठेवायची काहीच गरज नाही, तुम्ही ताबडतोब खाऊ शकता। आणि हा करमट आहे ना तो 8 दिवस तुम्ही खाऊ शकता। माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आणि ह्या करमटाची एक खासियत मी तुम्हाला सांगतो, हे करमट तुम्ही चपाती सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। रेसिपी झटपट तयार होणारी आहे, त्यामुळे तुम्ही लगेच तयारीला लागा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।